ठाण्याची हवा सुधारली. एकीकडे ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र सुधारली असल्याचं समाधानकारक चित्र ठाण्यामध्ये दिसू लागलं आहे. मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता निर्देशांक सरासरीपेक्षा कमी आढळली आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचं समाधानकारक चित्र पाहायला मिळालं आहे. मागील महिनाभरात शहराची हवा कधी शुद्ध गटात मोडली गेल्याचं दिसत आहे. त्यातही सध्या हवेचे गुणवत्ता निर्देशांक सरासरी 84 एवढा आढळला आहे. शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामं सुरू आहेत. मेट्रोची महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामंही सुरू आहेत. त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रदूषणात वाढच होताना दिसत होती. प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने 7 नोव्हेंबर 2023 पासून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याचंही दिसून आले. त्यानुसार विकास कामांच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, रस्त्यांची धुलाई इत्यादींसह इतर उपाययोजना करण्यात आल्याने ठाण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचं दिसत आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घोडबंदर, तीनहात नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडत होती. परंतु एप्रिल महिन्यात शहराची हवेची गुणवत्ता शुद्ध गटात अर्थात हिरव्या रंगात आली आहे. त्यामुळे ठाण्याची हवा सध्याच्या ठाणेकरांसाठी चांगली असल्याचं समाधानकारक चित्र दिसत आहे. तीनहात नाका येथील हवेची गुणवत्ता निर्देशांक देखील खाली आला आहे. यासाठी करण्यात आलेल्या विविध स्वरूपाच्या उपाययोजनांमुळे येथील हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचं चित्र दिसत आहे. तसेच आता उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील कमालीचा सुधारल्याचं पाहायला मिळाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचा 60वा वाढदिवस उत्साहात साजरा. आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर संध्याकाळी प्रताप सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येऊर येथील त्यांच्या बंगल्यावरती नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी श्री प्रताप सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रवींद्र फाटक, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, समाजसेविका ऋता आव्हाड, परीक्षा सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, ठाणे व मीरा भाईंदर शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॅलो बॉस, हॅलो. अरे भाई, अरे दोघं एक मिनिट येतोय.
आपण दगडू म्हणून उडतंय का अरे दीपक साहेब इकडे साहेब पाटील साहेब दीपकजी माग्या फोटो ऑफिसर होतो ना फोटो महत्वाचा ऑफिसर असतं हां काढतो ये सुना हुआ है सुना हुआ है तो पार्टी पार्टी येल्लो शर्ट सुनिया सुनिया राखिया थैंक यू राखिया TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. एकीकडे कळवा रुग्णालयाचे नूतनीकरण होत असून पेपरलेस ते सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयापर्यंत अद्ययावत बदल घडत असताना कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोंडवाडा झाला असून या भंगारचे करायचं काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे. गेली अनेक दिवस हा भंगार परिसरात पडून असल्याने डासांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्याच्या आजारामध्ये भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णाच्या नातेवाईकांकडून येत आहेत. ठाण्यातील कळवा परिसर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता काट टाकत आहे. नवीन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा, ICU बेड्स, वॉर्डची स्वच्छता, रुग्ण नातेवाईकांसाठी वाचनालय अशा नवनवीन सुविधा अद्ययावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानाचा कोंडवाडा तयार झाला आहे. रुग्णालयातील जुने फर्निचर, खाटा, टेबल, खुर्च्या, लोखंडी जाळ्या, कपाट इत्यादींचा भंगार येथे वाटेतच अस्ताव्यस्त ठेवण्यात आले आहेत. यासमोरच असलेल्या वॉर्डमध्ये या भंगारमुळे मच्छरांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्याच्या आजारामध्ये भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत. हे अनावश्यक भंगार
समान अडगळीतून काढून त्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. एकीकडे रुग्णालयाचे रुपडे पालटत असतानाच या भंगारचे करायचं काय असा सवाल येथील सफाई कर्मचारीही करत आहेत. वरिष्ठांकडून या सामानाच्या विल्हेवाटीसाठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्याने ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचं काही कर्मचारी खाजगीत सांगतायत. लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे सज्ज, मतदार वाढले. 2019च्या तुलनेत 5,38,000 मतदार वाढले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून 2024ची अंतिम मतदार यादी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जाहीर केली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 66,32,404 मतदार आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 60,94,308 मतदार होते. आता जिल्हा प्रशासनाने निगुतीनेच मतदार नोंदणी केल्याने तसेच नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढल्याने तब्बल 5,38,000 मतदार वाढल्याचे दिसून येत आहेत. तेव्हा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण सज्जता असल्याचं शिनगारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून उमेदवारांना शुक्रवारी 26 एप्रिल ते 30 मे पर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या 66,32,404 इतकी आहे. त्यात आता 35,72,739 पुरुष तर 30,58,370 स्त्री मतदार असून 1,295 तृतीयपंथीय मतदार आहेत. दिव्यांग मतदार 35,560 तर 18 ते 19 वयोगटातील 1,01,030 मतदार असून 85+ वयोगटातील 59,005 मतदार आहेत. सर्वाधिक मतदारसंख्या 5,05,450 इतकी ठाणे लोकसभेतील ओवळा माजिवडा मतदारसंघामध्ये तर सर्वात कमी 2,56,431 इतके मतदार असलेला मतदारसंघ कल्याण लोकसभेतील उल्हासनगर आहे. ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 85 वर्षावरील तसेच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम वोटिंग सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून 3 मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे. दरम्यान 27, 28 आणि 1 मे रोजी सुट्टी असल्याने उमेदवारांना फक्त 5 दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी 4 मे रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 6 मे असणार आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेलं आहे. आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक 26 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. ते 3 मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला आहे. नामनिर्देशन पत्र सादर करायचा अंतिम दिनांक 3 मे आहे. छाननी 4 मेला होणार आहे. 6 मे पर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि 20 मे हा मतदानाचा दिवस असणार आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र, मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ, मतदानासाठीची मतदान यंत्र, मतदार याद्या ह्या सर्वांची पूर्णपणाने चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. साधारणपणे आपल्या जिल्ह्यामध्ये 6,592 इतकी मतदान केंद्र आहेत. या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे. या सगळ्या मतदान केंद्रावर ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे. या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ 31,000 च्या आसपास 31,000 आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये 11,000च्या आसपासचा मनुष्यबळ काम करतोय. तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे 42,900 इतकं मनुष्यबळ याच्यामध्ये काम करते. निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते. निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, VST, VBT या सगळ्यांची पूर्णपणे तयारी झालेली आहे. जिल्हा प्रशासन त्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापासूनच पूर्णपणानं सज्ज झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणाने ह्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत. जे वेगवेगळी ॲप आहेत
त्या ॲपचाही वापर सी विजिल सारखा ॲप आहे, त्या सी विजिलच्या ॲपचाही मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वापर होत आहे. आजपर्यंत 437 तक्रारी सी विजिलच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या निश्चितपणाने 100 मिनिटाच्या आत आपण त्याचा निपटारा करायचा प्रयत्न करत आहोत. इलेक्शन रिलेटेड सीझर मॅनेजमेंट सिस्टम हे हा एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं टूल भारत निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेच्या हाती दिलेलं आहे. यामार्फत अवैध पैसा, मद्य, नार्कोटिक्स किंवा या तत्सम पदार्थ फ्रीबीज यांचं वाटप असेल तर ते इमिजिएटली कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये आवश्यक असलेल्या इन्कम टॅक्स, GST, DRI ह्या सगळ्या यंत्रणांना रोपीन केलेलं आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत, जिल्हा स्तरावर बैठका झालेल्या आहेत, लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत. यामध्ये जे नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भामध्ये जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय आहे तिथं साधारणपणे 100 मीटरच्या आत फक्त 3 वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या 3 वाहनांच्या माध्यमातून किंवा अदरवाईज जास्तीत जास्त उमेदवार सोडून 4 व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश असणार आहे आणि या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अत्यंत काटेकोरपणानं अंमलबजावणी केली जाणार आहे.